नमस्कार मित्रांनो, माळशेवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत आहे। आजचा आता हाऊस बघितला तुम्ही तर याला आता आपण दुसरी भर लावायची आहे। 1 2 ते 4 कांड्यावर हाऊस गेलेला आहे। दुसरी भर एवढ्यासाठी लावायची की पहिली भर बाळभर लावून आपला जवळजवळ आता 1.5 महिना पूर्ण होत आलेला आहे। जी मध्यम भर आहे ते आपण आता लावणार आहोत। त्याच्यासाठी आपण काय काय टाकणार आहोत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे थोडक्यात व्हिडिओ बघा। आता हे सिलिका आहे। आता सिलिका काय काम करते तुम्हाला काय सांगायची गरज नाही। हे 924 आहे, जेणेकरून फुटवे आणि जाडी फुटव्यांची जाडीसुद्धा चांगली होती। युरिया आहे, युरिया सगळा टाकणार नाही, आपण अर्धाच टाकणार आहे, एवढ्या युरियाची गरज नाही। आणि हे बलवानचं आहे, प्रगती ॲग्रोचं। हे सॉईल कंडिशनर आहे। याच्यामध्ये काय होतं, तुमचे पानाची जाडी वगैरे रुंदी काळोखी चांगलं राहतं आणि मातीचं कस जो आहे चांगलं टिकून ठेवण्याचं काम करतं। तर एवढीच लागवड आपण टाकणार आहे। तुम्हाला वाटेल आता एवढे आपण भर लावताना भरगचं आता एवढीच लागवड टाकणार आहे आपण, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 1 महिन्याभरात दिसेल। हा शेजाऱ्यांचा प्लॉट आहे आपला आधी 1 महिन्याचा, आणि हा आपला प्लॉट आहे नर्सरी लावलेले, हे कांडी लागणीचा प्लॉट आहे। तर एवढी लागवड आपण मित्रांनो टाकणार आहे। तर आता हे मिक्स करून आता तिथे एक आहे ते रिजंट आहे 2 किलो मागच्या लागवडीतलं शिल्लक राहिलेलं रिजंट एवढ्यासाठी टाकायचं की जी कीड वगैरे ती लागू नये। आता जर तुम्ही प्लॉट बघितला तर प्लॉट चांगला आहे, आणि प्लॉटची गती जी आहे ती याच वेगाने राहावी यासाठी आपण भर लावून टाकणार आहोत, जेणेकरून आपला डिसेंबर एंडला पाला काढणीला आला पाहिजे। आणि पाला काढून नंतर आपण पोटॅशची आणि सल्फेटची मात्रा नंतर आपण वाढवणार आहोत, जेणेकरून आपलं एक चांगलं रुटीन ऊसामध्ये बसेल। तर मित्रांनो, हा डोस देण्याला आता हे 14 गुंठ शेत आहे, त्यामुळं 40 किलोची 4 पोती म्हणजे 150 किलो लागवड भरपूर होते आपल्याला रासायनिक। त्यामुळं जास्त लागवड टाकण्याच्या आता तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल DAP वगैरे आपण काय वापरत नाही, 9-24 पण वापरत नव्हतं, पण टाकावं म्हणलं काय आता कुठलं तर घ्यायचं होतं 15-15 टाकलेलं, त्याच्याऐवजी आता 9-24 टाकणार आहोत आपण। तर अशा पद्धतीने हा लागवडीचा डोस टाका। तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये भर लावताना ह्यालाच लागून व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया, तोपर्यंत थांबूया। तर मित्रांनो, लागवडी अशीच बुडक्यामध्ये पडली पाहिजे ऊसाच्या। आता तुम्ही जर बघितलं तर बुडक्यामध्ये पडल्यामुळे काय होते, आता हे प्रत्यक्षात बघू शकता, ही लागवड माती आड होते, त्यामुळे काय होते जी वेस्ट जाणारी लागवड असते आपली ती मुजून जाते, त्यामुळे वेस्ट जाण्याचं प्रमाण कमी होते। आणि महत्त्वाचं आता बघितलं तुम्ही ऊसाला तर 3 ते 4 कांडे आहेत, याचं पुढे नियोजन चांगल्या पद्धतीने होईल। त्यासाठी चॅनल आपला बघत राहा, तोपर्यंत थांबूया। धन्यवाद।